समाचार अब तक, सत्य का साथ। महाराष्ट्र शासनाच्या वतीने कॅपिटिव्ह मार्केट योजनेअंतर्गत वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून सर्व अंत्योदय राशन कार्ड धारकांना साडीचे वाटप करण्यात आले। एक अंत्योदय राशन कार्ड एक साडी या धोरण अंतर्गत शासनाने सर्व राशन कार्ड धारकांना साडीचे वाटप केले। परंतु यातील बहुतांश साड्या ह्या फाटक्या असून अगदी जीर्ण अवस्थेतल्या आहेत। मनसेला जिल्ह्यातून या साडी वाटपातील भोंगळ कारभाराबाबत तक्रारी प्राप्त झाल्या। या सर्व तक्रारीचे दखल घेत मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या प्रकाराविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना तसेच मुख्यमंत्र्यांना या संदर्भात तक्रार दाखल केली होती। संबंधित तक्रारीची दखल घेत तात्काळ चौकशी पथक नेमण्यात येऊन वस्त्रोद्योग महामंडळ आयुक्त यांनी यवतमाळ येथे वस्त्रोद्योग महामंडळाचे चौकशी अधिकारी दत्तात्रय रोहणकर व प्रवीण कोल्हे आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ यांना तात्काळ यवतमाळ येथे संबंधित प्रकरणाची शहानिशा करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। त्या अनुषंगाने यवतमाळ येथे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांच्या दालनात मनसेचे अनिल हमदापुरे यांना संबंधित चौकशी पथकाची भेट घालून देण्यात आली। यवतमाळसह इतर ग्रामीण भागात हा जो सर्व भोंगळ कारभार सुरू आहे या संदर्भात अनिल हमदापुरे यांच्यासह या चौकशी अधिकाऱ्यांनी सोबत तालुका पुरवठा अधिकारी सीमा दोंदल व इतर पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या या चौकशी समिती समावेश होत्या। काल दिवसभर शहरातील रास्त धान्य दुकानदार तसेच ज्या अंत्योदय कार्ड धारकांना फाटक्या साड्यांचे वाटप करण्यात आलं होतं त्या नागरिकांच्या भेटीगाठी या चौकशी समितीने घेतल्या। या प्रसंगी अंत्योदय कार्डधारक नागरिकांनी सरकारविषयी आपला रोष व्यक्त करीत संबंधित अधिकाऱ्यांसमोर या दडभद्री सरकारचे वाभाडे काढले आणि मनसेचे या सर्व प्रकरणाची पोलखोल केल्याच्या अनुषंगाने अनिल हमदापुरे यांचे कौतुक करत संपूर्ण जिल्हाभर अशाच प्रकारचा कारभार या साडी वाटपात झाले असल्याची माहिती चौकशी समितीला दिली। याविषयी अधिक माहिती दिली आहे अनिल हमदापुरे यांनी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने कॅपिटिव्ह योजनेअंतर्गत या सर्व अंत्योदय कार्डाच्या लोकांना साडीचं वाटप करण्यात आलं होतं। परंतु दुर्दैवाने शासनाने या सर्व साड्या बहुतांश साड्या या फाटक्या आणि जीर्ण अवस्थेतल्या साड्या गोरगरीब जनतेला दिल्या। एका प्रकारे हे गोरगरीब जनतेची थट्टा आहे। भीक नको पण कुत्रावर अशा परिस्थितीत या सर्वसामान्य जनतेवर शासनाला म्हणण्याची वेळ आलेली आहे। मी या ठिकाणी मनसेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि मी या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो तर त्वरित शासनाने या संबंधित कंपनी किंवा कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत समावेश न केल्यास मनसेच्या वतीने जिल्ह्यात पालकमंत्र्यांना आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना ठिकठिकाणी मनसेच्या वतीने या फाटक्या साड्यांचं वाटप करण्यात येईल असा इशारा मी या प्रसंगी देत आहे। समाचार अब तक ब्युरो रिपोर्ट यवतमाळ।